जळगाव. जळगाव जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या खानदेश विभागात येतो. हा उत्तर सातपुडा पर्वतरांगांमध्ये आणि अजिंठा पर्वतरांगांमध्ये दक्षिणेकडे स्थित आहे. या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे 42,29,917 इतकी असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 11,765 चौरस किलोमीटर इतके आहे. जिल्ह्यात सरासरी 690 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. येथे प्रामुख्याने मराठी आणि अहिराणी या भाषा बोलल्या जातात. जळगाव जिल्ह्यात एकूण 15 तालुक्यांचा समावेश होतो. त्यामध्ये जळगाव, पाचोरा, अमळनेर, यावल, एरंडोल, भुसावळ, चाळीसगाव, जामनेर, भडगाव, चोपडा, रावेर, धरणगाव, पारोळा, मुक्ताईनगर आणि बोदवड हे तालुके येतात. या जिल्ह्यात तापी, गिरणा आणि वाघूर या प्रमुख नद्या आहेत. प्रसिद्ध कवी बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे व कवयित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातील होत्या. तर साने गुरुजी यांचा हा जिल्हा कर्मभूमी होता. या जिल्ह्यात अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. चला तर पाहूयात. श्री क्षेत्र पद्मालय हे जळगाव पासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाप आहे, ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये कमळाचे घर असा होतो. पद्मालय मंदिर भारतातील 2.5 गणपती पीठांमधील एक आहे. हे मंदिर अर्धापीठ म्हणून सन्मानित आहे. या मंदिरामध्ये 2 स्वयंभू गणेश मूर्ती आहेत, अमोद आणि प्रमोद. उनबदेव येथील गरम पाण्याचा झरा. उनबदेव हे सातपुडा पर्वत माथ्याच्या पायथ्याशी वसलेले आहे आणि हे ठिकाण या जिल्ह्यातील भेट देणाऱ्या दुर्गम धार्मिक स्थळांपैकी एक आहे. या मंदिराचा प्रमुख झरा हा गरम पाण्याचा झरा आहे. सातपुडा पर्वत रांगेतील इतर गरम पाण्याचे झरे म्हणजे सुनबदेव आणि निझारदेव या तीनही ठिकाणांचा उल्लेख रामायण महाकाव्यात आढळतो. फरकांडेचे झुलते मनोरे. उटवाडी नदीच्या काठावरील एरंडोल पासून 16 किलोमीटर अंतरावर असलेले झुलते मनोरे हे जुन्या बांधकाम तंत्राचे एक उत्तम उदाहरण आहे. याचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही मनोरे 15 मीटर लांब आहेत. याशिवाय यातील एक बुरुज हलवल्यास इतर बुरुज देखील आपोआप हलू लागतात. संत मुक्ताबाई मंदिर. मुक्ताईनगर येथील मेहुण मंदिर आणि नवे मुक्ताबाई मंदिर अशी या देवतेचे 2 मंदिरे आहेत. मुक्ताई किंवा मुक्ताबाई या वारकरी परंपरेतील एक अत्यंत लोकप्रिय संत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात सुमारे 41 अभंग लिहिलेत. मुक्ताबाई यांचा सर्वात लोकप्रिय आणि विचारशील अभंग म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. चांगदेव मंदिर हे मुक्ताईनगर येथून जवळच 13 किलोमीटर अंतरावर व भुसावळ येथून 35 किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण मुक्ताईनगर या तालुक्यात येते. येथील चांगदेवाचे मंदिर दगडात बांधलेले असून या दगडांचा वापर चुन्याशिवाय करण्यात आला आहे. दगड घोटून व घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे ही वास्तू फार मजबूत आहे. श्री मनुदेवी मंदिर हे जळगाव पासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराचा परिसर अत्यंत सुंदर आणि मन प्रसन्न करणारा आहे. कुलस्वामिनी श्री मनुदेवी सातपुडा पर्वत रांगात निवास करेल असे श्रीकृष्णांनी म्हटले होते अशी आख्यायिका येथे सांगितली जाते. या मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिराच्या समोर अंदाजे 400 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा आहे. जळगाव शहरामध्ये अनेक धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. त्यामध्ये ओंकारेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, गांधी तीर्थ, गांधी उद्यान, कांताई बंधारा, आर्यन पार्क याशिवाय या जिल्ह्यात अनेक महत्त्वाची ठिकाणे आहेत. त्यामध्ये चाळीसगाव तालुक्यातील काली मठ व गंगाश्रम, याच तालुक्यातील पाटणा देवी देवस्थान,
अमळनेर येथील साने गुरुजी तत्वज्ञान मंदिर आणि संत सखाराम महाराज मंदिर. पारोळा येथील भुईकोट किल्ला हा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला होता असे येथे सांगितले जाते. अमळनेर येथील भुईकोट किल्ला, यावल येथील भुईकोट किल्ला, वडोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर, रावेर तालुक्यातील पाल हे थंड हवेचे ठिकाण, मेहरून तलाव, वाघूर डॅम, तरसोद येथील गणपती मंदिर, कुसुंबा येथील गोशाळा, पाळधी येथील साईबाबा मंदिर आणि वाघळी येथील श्रीकृष्ण मंदिर. हातनूर धरण हे जळगाव जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. हे धरण तापी नदीवर बांधलेले आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्र हेरिटेज प्रत्येक पान इतिहासाचे.